या तासातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। आयडिया आणि वोडाफोन या देशातल्या दिग्गज मोबाईल सेल्युलर कंपन्यांचं लवकरच विलीनीकरण होणार आहे। या विलीनीकरणानंतर स्थापन झालेली नवी कंपनी ही देशातील सर्वात मोठी मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी बनणार आहे। आयडिया कंपनीच्या संचालक मंडळाने ही घोषणा केली। या विलीनीकरणानंतर स्थापन होणाऱ्या कंपनीत तब्बल 40 कोटी ग्राहक असणार आहेत। नवीन स्थापन होणाऱ्या कंपनीत वोडाफोनची 45.1% भागीदारी असेल, तर आयडियाची 26% भागीदारी असणार आहे, तर उरलेली 35% बाजारातील भागीदार असतील। नितीन भालेराव या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। नितीन, काय संकेत मिळत आहेत? निश्चितपणे दीपक, ही जिओला टक्कर देण्याकरता वोडाफोन आणि आयडिया हे एकत्र येतील याचे चिन्ह दिसू लागले होते। त्याप्रमाणे चर्चाही चालू होत्या आणि अखेर आज आयडियाने या संदर्भात घोषणा केलेली आहे, अधिकृत घोषणा केलेली आहे। शेअर बाजाराला सुद्धा या संदर्भातली जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे। विलीनीकरणाची ही जी प्रक्रिया आहे ही सुरू झालेली आहे। वोडाफोनचे जे सीईओ आहेत, वोडाफोन वर्ल्डचे सीईओ वितारियो कोलारो हे पुढच्या आठवड्यात भारतामध्ये येत आहेत। साधारणतः ऑक्टोबरमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरला दरवर्षी ते भारतात येतात। मात्र या घडामोडी पाहता त्यांचा दौरा आधी आखण्यात आला आहे। आता ते पुढच्या आठवड्यात भारतात येतील आणि त्या संदर्भात कुमार मंगलम बिर्ला जे चेअरमन आहेत आयडियाचे, आयडिया आणि कुमार मंगलम बिर्ला आणि वितारो यांच्यात चर्चा होईल। सगळ्यांची जे लक्ष आहे ते या कंपनीचं पुढचं स्वरूप कसं असणार आहे, कारण आयडियाची जी आत्तापर्यंतची ख्याती आहे, कुठल्याही परिस्थितीत कंपनीचं सीईओ पद आणि सीएफओ पद हे दोन पदांवर वोडाफोननी दावा ठोकलाय आणि चेअरमन पद कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे द्यायला कंपनीची हरकत नाही आहे। त्याच्यामुळे कुमार मंगलम बिर्ला यांच्याच नेतृत्वाखाली मुकेश अंबानींना टक्कर देण्याकरता ही नवीन कंपनी निश्चितपणे काम करेल आणि त्याच्यात यशस्वी होईल असा विश्वास आयडिया आणि वोडाफोनतर्फे व्यक्त होतोय। परंतु याचा सर्वात मोठा काय परिणाम ग्राहकांवर होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे, कारण जेवढ्या कंपन्या जास्त तेवढे त्यांचे प्लॅन्समधली व्हरायटी आणि तेवढा ग्राहकांना चॉईस किंवा ग्राहकांचा फायदा असं मानलं जातं। मात्र या दोन मोठ्या कंपन्या एकत्र आल्यामुळे आता बाजारातली जी स्पर्धा आहे, दरांचं जे युद्ध आहे, जिओ आणि वोडाफोन हे संपतं का अधिक तीव्र होतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष राहणार आहे। दीपक, निश्चितच नितीन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।